आहे माहुलकर साहेब यांच्या मार्गदर्शन ज्या स्पर्धेला लाभलेला आहे अशी ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. प्युमा स्कॉटची आपला लाडका वेद चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. करण सोडा दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत शुभम लोखंडे. मॅचला होते सुरुवात. 3 ओव्हरची मॅच आहे. चला घाई करा, त्वरा करा. ओमकार आलेले आहेत. ओमकार वाव बॉलिंगसाठी. फटका खेळलाय, ऑन साईडला खेळलेला आहे. पाण्यामध्ये बॉल थांबलाय. दुसरी रन घेतली गेली आहे. तिसरीचा कॉल दिला जातोय का? आणि काय ही चपळता. 3 रन कंप्लीट केली आहेत पहिल्याच बॉलवर. या टीमचं हेच वैशिष्ट्य आहे. सिंगल डबल टेबल या रन देखील खूप चलाकीने घेतात. पहिल्या बॉलवर 3 रन आलेले आहेत. हो, इकडे स्ट्रोक खेळला जातो आहे. 1 रन घेतली आहे. दुसरीचाही कॉल दिला आहे. 2 रन. तिसरीचा कॉल दिला जातो आहे. आणि किती चलाकी दाखवली तिकडे करणने. हा थ्रो थोडासा तरी बाजूला जाईल याचा अंदाज आला आणि 3 रन घेतल्यात. हो हो हो, वाव, चांगला बॉल टाकला ओमकार यांनी. ओमकार वरळी 6 धावा धावफलकावर आहे. 1 डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 1 डॉट बॉल सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. हो, दिशा दिली आहे कल्पकतेने. या स्ट्रोकला खेळलाय. आम्हाला ऋषीदादाची आठवण झाली त्या झोनमध्ये बॉल गेल्यामुळे. वा वा वा, या फटक्यात कल्पकता जबरदस्त होती आणि आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही शुभम लोखंडे यांच्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा त्याच बाजूला स्ट्रोक खेळलाय. 1 धाव तिकडे घेतली आहे. दुसरीचाही कॉल दिला जातोय. तिसरीचा कॉल देखील दिला जातोय. पहा या दोघांमध्ये काय कॉम्बिनेशन आहे. तिसऱ्यांदा तिहेरी धावसंख्या घेतलेली आहे आणि धावसंख्या 13 झाली आहे. तेरा धावा धाव फलकावर. 13 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर सुरू आहे. ओमकार वाव, प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा मोठ्या प्रमाणावर. सेमीफायनलची मॅच सुरू आहे. प्युमा स्कॉटची असणारी ही स्पर्धा. यावेळेला फक्त बॉलला ढकलण्याचं काम केलंय. फिल्डरच नाहीये तिकडे. त्याच बाजूला बॉल गेलेला आहे. ही कल्पकता पाहायला मिळाली करण यांची आणि 2 रन मिळणार आहेत. पहिली ओव्हर संपल्यानंतर रन झालेले आहेत 15.
वाह, पाऊस आलाय पुन्हा एकदा. या पावसातल्या क्रिकेटची मजा आहे आणि त्यातल्या त्यात क्रिकेट माहुल कोळीवाड्यात असेल तर मज्जाच मज्जा. फुलटॉस समोरच्या दिशेने बॅटच्या टोकाला बॉल लागलाय, काही फरक पडत नाही कुठे लागलाय, रिझल्टला महत्व आहे. आलाय सिक्सर. मंदार सावंत, वडाळ्याची बुलेट ट्रेन. हो, समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत तिकडे, एक रन मिळणार. दुसरीचा कॉल, 2 रन घेत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते आता पुन्हा. 23 धावा. दुसरी ओव्हर सुरू आहे. 3 ओव्हरची असणारी मॅच. आजच्या दिवसातील अगदी महत्वपूर्ण सामना आहे. ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचे देखील आम्ही आभारी आहोत. प्रॅग पाटील यांचे आभारी आहोत. ऋतिक पाटील यांचे आभारी आहोत. वेदांत तुर्बेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही आभारी आहोत. मुरगनांना ज्यांनी इंटरनेट प्रोव्हाइड केलं त्यांचे देखील आभारी आहोत. प्युमा स्कॉटचा प्रत्येक सदस्य ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, त्यावर 1 रन घेण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगलं कमबॅक. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहायला मिळतोय. सर आता 1 रन की 2 रन? 2. येस. अंडरआर्म क्रिकेटचे काही नियम असतात वेगळे वेगळे. करण सोडा. करण सोडा, शुभम लोखंडे चांगली कामगिरी केली. या दोघांनी आजचा दिवस गाजवलाय, परंतु मंदारकडे वेग आहे प्रचंड. फुल टॉस समोर खेळले आणि सीमारेषा दाखवली. या बॉलला लांब लचक पाठवलाय हा बॉल करण सोडाने. सिक्सर. चांगला बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा. जोपर्यंत फिल्डर येतील तिकडे महेश मांडवकर, तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे 33 धावा. मंदार करणसाठी पुन्हा समोर खेळले, परंतु यावेळेला फटका फसलाय आणि तिकडे आलेत गणेश पाटील, पकडतायत कॅच. विकेट.
सावंत बोल्ड. क्या बात, क्या बात, क्या बात. चला जाऊयात. प्युमा स्क्वॉड वाले आजचा दिवस लक्षात ठेवाल ना. समाजसेवा, स्टाईल स्टाईल में रहने का. नक्कीच. हो, आणखीन एक बिग हिट केलाय. या खेळाडूने आजचा दिवस गाजवलाय. नाव शुभम लोखंडे, PL लोखंडे मार चेंबर. सिक्स. अगदी षटकार पुन्हा एकदा येतोय खरा. महत्वाची मॅच आहे. 39 झालेत, 5 बॉल बाकी आहेत. हो, आता तर फ्लिक. हाही सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 6-6-6 सिक्सर. पासून आपण
चालली आहे. 50 धावा पूर्ण होत आहेत. तीन बॉल अजूनही बाकी आहेत. मनीष बॅटिंगला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस, खराब बॉल, त्याचा समाचार, बॉल सीमा रेषा पार, षटकार. आता काठी वाजवली आहे, दांडी गोल. आता जाऊन पोहोचलेली आहे ती 59 वर. तिसरी ओव्हर आहे, 3 ओव्हरची ही मॅच आहे, सेमीफायनलची मॅच. मुकेश रॉयल ऑलरेडी काल सुद्धा फायनलला गेली आहे, आज सुद्धा फायनलला जाणार का? समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न राहिला, एक धाव तिकडे घेतली जाते, नितीनचा हा थ्रो आणि 2 रन तिकडे मिळत आहेत. आणि याही मॅच मध्ये शुभमने चांगली कामगिरी केलेली आहे. शुभमने केल्या या मॅच मध्ये 34 आणि एकंदरीत धावसंख्या झालेली आहे ती आता 61 जिंकण्यासाठी करायचे 62. डीजे मास्टर.
बॅटिंगसाठी दाखल झालेत. पाहूया यानंतर एक मॅच आहे. 6:15 वाजलेत. मॅचला सुरुवात करा, अन्यथा कदाचित शेवटच्या मॅचमध्ये याच्याही पेक्षा एखादी ओव्हर कमी होऊ शकते. आकाश माहुलकर यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर साई शिंदेने ही मॅच जिंकली तर आकाश माहुलकर यांच्याकडून 1,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. चला, लगातार 3 षटकार अमित कोळी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार या संपूर्ण स्पर्धेमध्ये घोषित केला गेलेला आहे. करण सोडा, परंतु आता बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत सूरज उपाध्याय आणि राजन प्रजापती. 62चा पाठलाग करायचा. 3 ओव्हर आहेत. पाहूया काय होईल. 18 चेंडू आणि 62ची आवश्यकता. म्हणजे प्रति बॉल गणिक तुम्हाला जर पाहिलं तर 3 पेक्षा जास्त रन बनवायचे आहेत, परंतु क्रिकेट आहे, अशक्य असं काही नाही आहे. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने ढकललाय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेतली गेली. तिसरीचाही कॉल दिला जातोय आणि 3 रन कंप्लीट. चौथीचा कॉल दिला जाईल का? ओ हो, राजन थोडेसे जास्त पुढे गेले, अन्यथा चौथी रन सुद्धा झाली असती. 3 रनने सुरुवात केली आहे. अशी सुरुवात पाहिजे होती. सुरुवात तर झाली आहे. 62चा पाठलाग करायचा आहे. 3 ओव्हर आहेत. तीन धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. राजन प्रजापती सकाळच्या सत्रातील हिरो होते. 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार सुद्धा त्यांनी मिळवलेले आहेत सकाळी. यावेळेला आल्या पहिलाच बॉल, परंतु तिकडे हातात जातोय. असं वाटलं एका क्षणी की सीमारेषा पलीकडे गेलाय, परंतु बॉलने फिल्डर शोधून काढला.
चा पुरस्कार आकाश माहुलकर यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचा पुरस्कार जर साई सिद्धी या ठिकाणी जिंकली तर. ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. दिशा दिली आहे, फक्त कोण नाहीये त्या बाजूला. 1 रन कंप्लीट. दुसरीचाही कॉल दिला गेलेला आहे. बॉल पाठीमागे जातोय. पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. 2 रन तिकडे मिळणार आहेत. धावसंख्या 11 वर गेली आहे. आता मात्र मॅचला जिंकण्यासाठी 1 ओव्हरमध्ये 11 झालेत, म्हणजे 12 बॉलमध्ये पाहिजे 51. दक्ष कोळी कुठे असाल, दक्ष हेमंत कोळी कुठे जर इकडे असाल तर संपर्क साधा. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. दक्ष हेमंत कोळी आपण संपर्क साधायचा आहे. क्रिश कोळी आपण कुठे असाल तर संपर्क साधा. वेग वाढवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात पुन्हा व्हाईट बॉल येतोय. आज व्हाईट बॉलची संख्या जास्त राहिली आहे, परंतु अजूनही सामना काही संपलेला नाहीये. 11 बॉलमध्ये 50 करायचे. षटकाराची मालिका खेळावी लागेल. अजय माझे, अजय आलेत बॉलिंगला. 1 रन घेतली आहे. दुसरीचाही कॉल दिलाय. तिसरीचाही कॉल दिला जातोय. चौथी घेतली जाईल का? आणि हा बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय. 4. त्यातल्या होळीची सुद्धा एक वेगळी मजा असते. कोळीवाड्यातला प्रत्येक सण, नारळी पौर्णिमेचा सण तर आता येतोय, जो सगळ्यात महत्वाचा सण असतो कोळी बांधवांचा. आणि इकडे मारलाय षटकार गणेश पाटील. माहुल कोळीवाड्याचा टोला.
मॅच जिंकण्यासाठी अजय मांजे. हो हो हो, काय वेगात बॉल टाकलाय आणि इकडे नो बॉल घोषित केला जातोय. 2 रन म्हणजे इकडे येणार आहेत. आता 9 बॉल मध्ये 38. सिक्सची आवश्यकता आहे. 3 पैकी 2 तरी सिक्सची आवश्यकता आहे बॅटिंग टीमसाठी. अजय एक अनुभवी गोलंदाज आहेत गणेशपुरी परिसरातील, आणि 3 मध्ये 2 षटकार जर आले 3 मध्ये तर 1,000 रुपयाचा पुरस्कार आकाश भाऊंकडून असणार आहे. आकाश माहुलकर. समोरच्या दिशेने खेळलाय, फटका चांगला आलेला आहे. चिखलामध्ये वेग मंदावतोय. 2 रन तिकडे घेतलेले आहेत. एकी केली आहे, परंतु आता पाहूयात धावसंख्या 2 ने पुढे जाते. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 8 बॉल बाकी आहेत आणि 36 पाहिजेत. 8 मधले 6 बाहेर मारायचे. चांगली गोलंदाजी होते. ती संधी अजयने नाही दिली आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते. 35 पाहिजे अजूनही. 7 बॉल 35. आणि मॅच आता शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे. आयुष कदम सुद्धा खूप चांगलं काम करतायत. चला, मॅच आता जवळपास संपलेली आहे. काल मुकेश रॉयल या टीमने बाजी मारली आणि आजही चौकार आलाय, म्हणजे अजून मॅच ऑन आहे. 5 मध्ये 31. प्रत्येक बॉलला षटकार मारावा लागेल, एका दुसरा नो यावा लागेल, वाईड यावा लागेल. आपण आशा करतो नेहमी, तशीच आशा करतोय. आज श्री साई स्पोर्ट्सवरही चांगला आनंद घेतला. हो हो हो, हा बॉल वाईट बॉल, म्हणजे संधी आहे अजूनही. 30 पाहिजेत. 5 बॉल, 5 बॉल षटकार मारायचे. पंचांनी बाद दिलाय आणि इकडे रिव्ह्यू घेतलेला आहे.
क्रिश हेमंत कोळी, आपण कृपया कॉल करा. खेळाडू बाद आहेत. चला, ओमकार आलेले आहेत, पाहूया. ओ, पायात टाकला आणि तिकडनं स्ट्रोक खेळलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न ओमकारच्या बॅट मधून. वाव, फटका. अग्रांगी आता प्रश्न हा आहे की मुकेश रॉयल जर जिंकली तर पुढे काय? वा वा वाव 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 वाव, ओमकारच्या बॅटमधून सिक्सर. औपचारिकता मॅचचे केवळ. आणि मुकेश रॉयल, काल मुकेश रॉयल आणि आज सुद्धा 2 बॉल नंतर कळेल. मग फायनलचं काय? हा, 1 बॉल बाकी आहे. आणखीन 1 बॉल जबरदस्त. आणि कालही मुकेश रॉयल आणि आजही मुकेश रॉयलच जबरदस्त कामगिरीकडे करताना पाहायला मिळाली आहे. युवा सितारे आणि त्यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली आहे या प्युमा स्कॉटच्या स्पर्धेमध्ये. 2ही दिवस बाजी मारलेली आहे मुकेश रॉयलने.